वृक्ष लागवड हा केवळ देखावा न राहता लावलेल्या वृक्षाची जोपासना झाली पाहिजे। वृक्ष लागवड ही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये महत्त्वाची असल्यानं लोकप्रतिनिधींबरोबरच नागरिकांनी या चळवळीमध्ये सहभाग नोंदवला तर भविष्यामध्ये भेडसावणाऱ्या अडचणींवर मात करता येऊ शकते, असं मत पालकमंत्री नामदार राम शिंदे यांनी व्यक्त केलं। शेवगाव तालुक्यातील बाभुळगाव ते राक्षी रस्त्याच्या दुतर्फा महाराष्ट्र शासनाच्या 4 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ प्रसंगी नामदार शिंदे बोलत होते। महाराष्ट्रामध्ये 50 कोटी वृक्ष लागवड करण्याचा आपण ठेवलेला आहे। त्यानुसार आपल्या जिल्ह्यात देखील गेल्या वर्षी जेवढं लक्षांक दिलं होतं त्याच्यापेक्षा जास्त आपण वृक्ष लागवड केली। या वर्षी देखील आपल्याला 16-17 लाख वृक्ष लागवडीचं लक्षांक दिलेलं आहे, परंतु आपण 30,59,000 वृक्ष लागवड या वर्षी आपल्या जिल्ह्यात या सप्ताहाच्या कालखंडामध्ये करणार आहोत। आणि म्हणून हा मोठ्या प्रमाणामध्ये आपण वृक्ष लागवड केल्याच्या नंतर निश्चित स्वरूपामध्ये पर्जन्यमान देखील चांगलंच होईल। आपण सातत्याने म्हणतो की गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी उन्हाळा जरा जास्तच कडक। त्याचं कारण काय? शास्त्रीय कारण काय? आता जो ऊन आपल्यापर्यंत येतं त्याचा जो ओझोनचा वायू आहे तो सातत्याने कमी होत चाललेला आहे आणि म्हणून आपल्यापर्यंत टेम्परेचर दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये तत्कालीन आपण स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस आपली लोकसंख्या किती होती? जवळपास 36-37 कोटी होती। आता आपली लोकसंख्या देशाची 125 कोटीपेक्षा जास्त गेली। आपल्या गरजा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत। पूर्वीच्या कालखंडामध्ये आपल्या गावात आपल्या भागामध्ये जे पेरणी खालचं क्षेत्र होतं ते किती होतं? आता गायरान आणि ज्या पडीक पडलेल्या शेती सुद्धा आपण वहिती खाली आणलेल्या आहेत। याचं कारण एकाचे बरेच झालेत, नंबराचे बरेच तुकडे झालेत, आता एकरावर आलेत, काही दिवसांनी गुंठ्यावर येण्याची शक्यता आहे। संशोधन झालंय म्हणून आपल्याला आता चांगल्या पद्धतीनं पिकं पिकतात। आज कैलासवासी वसंतराव नाईक आपले राज्याचे माजी मुख्यमंत्री, सलग 11 वर्ष मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलं, हरित क्रांतीचे त्यांना जनक म्हणतात आणि म्हणून संशोधनाच्या माध्यमातून हायब्रिडचे बियाणं असतील, शेतकऱ्याच्या मध्ये मोठी उत्क्रांती करण्याचे निर्णय त्यांच्या कालखंडामध्ये गेले आणि म्हणून आपण आज कृषी दिन म्हणून देखील साजरा करतो। या प्रसंगी आमदार मोनिका राजळे, भाजपा तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, तहसीलदार दीपक पाटील, वनाधिकारी पी भांबरे, उपवनसंरक्षक ए लक्ष्मी, नगरसेवक अरुण मुंढे, महेश फलके, गंगा खेडकर, गणेश कराड, दिनेश लवाट आदी हजर होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कजरू चोथे यांनी केले तर सूत्रसंचालन भाजपाचे तालुका सरचिटणीस भीमराज सागडे यांनी केले तर अमोल घोलप यांनी आभार मानले। या प्रसंगी आमदार मोनिका राजळे यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। मुख्यमंत्री काम करणारे ज्यांना आपण हरित क्रांतीचे प्रणेते असे म्हणतो, ज्यावेळेस आपल्या राज्यामध्ये अन्नधान्याची टंचाई होती अशाही काळात ज्यांचा आपण आज 1 जुलै म्हणून हा दिवस साजरा करतो असे वसंतरावजी नाईक साहेब यांच्या प्रति सद्भावना म्हणून त्यांनी केलेल्या गेल्या 11 वर्ष या राज्याचं नेतृत्व करत असताना शेतकरी आणि कृषी क्षेत्रामध्ये जे काम केलं त्याचाच परिपाक म्हणून जर आपण बघितलं तर खूप मोठी क्रांती या राज्यामध्ये आदरणीय नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली घडली। आणि म्हणून आज जर आपण बघितलं तर सातत्याने 4-5 वर्षापासून किंवा 10 वर्षाच्या कालखंडानंतर राज्यामध्ये किंवा देशामध्ये दुष्काळाची परिस्थिती असेल, गारपीट असेल किंवा निसर्गाचं जे असंतुलन झाले आहे, कुठंतरी जंगलांची प्रचंड ऱ्हास झालेला आहे आणि हा पर्यावरणाचं संतुलन जर सांभाळायचं असेल, जेवढी जबाबदारी आज लोकप्रतिनिधींची, सर्व प्रशासकीय यंत्रणेची, शासनाची आहे, त्याचप्रमाणे या देशाचा नागरिक म्हणून, या तालुक्याचा असेल, या राज्याचा, जिल्ह्याचा नागरिक म्हणून आपली खूप मोठी जबाबदारी आहे की निसर्गाचं हे संतुलन टिकवायचं असेल, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवायचा असेल, तसंच जलयुक्तच्या माध्यमातून गेल्या 2.5-3 वर्षापासून राज्यामध्ये एक जलक्रांती घडली। त्याचप्रमाणे सुधीर भाऊंचं जे स्वप्न आहे, जे आपलं जंगलाचं दिवसेप्रमाण कमी होत चालले वृक्षतोडीमुळं, ते थांबवून पुन्हा नव्याने आपल्या भावी पिढीसाठी कुठंतरी आपण या ठिकाणी पाण्याचं असेल, निसर्गाचं या ठिकाणी आपल्याला। न्यूज रिपोर्टर संदीप देहाड्राय, S9 मीडिया, शेवगाव।